नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी क्राईम स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. इथे आपण गुन्हेगारीच्या जगातील खरी, थरारक आणि रहस्यमय कहाण्यांना उलगडा करतो. आजचा विषय आहे भूतकाळ, प्रेमसंबंध, नाते आणि सगळ्यात खराब गोष्ट म्हणजे मावस बहिणीवर मावस भावाचं प्रेम. तर भूतकाळ माणसाचा पाठलाग सोडत नाही असे म्हणतात. कधी ना कधी तो समोर उभा राहतो आणि त्याची किंमत मोजावीच लागते. हे पण नक्की खरंच आहे, की भूतकाळाची किंमत मोजावीच लागते. त्यातही प्रेमसंबंधाचा विषय असेल तर त्याचे परिणाम आणखीनच बिकट होत जातात. जळगाव जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली. एका तरुणीने प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तिच्या मावस भावाने सर्वाधिक विरोध केला. नंतर समजले की त्यांचे प्रेमसंबंध होते, पण तिने भूतकाळ विसरून प्रेमविवाह केला होता. त्याला मात्र ते मान्य नव्हते आणि तो तिचा पाठलाग सोडत नव्हता. ती सारे विसरून गेली. तरी हे प्रकरण तिच्या पतीच्या कानावर गेले. तेव्हा पतीने तिच्या मावस भावाची चांगलीच धुलाई केली. एकतर तिने लग्न केले, तिच्या पतीने आपली मारहाण केली. यामुळे तिचा मावस भाऊ आणि त्याला खूप अपमानजनक वाटू लागले. या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने कट रचून तिच्या पतीचा खून केला. या प्रकरणात संबंध नसतानाही ती बदनाम झाली. मात्र पोलीस तपासात सत्य समोर आले आणि तिची सुटका झाली. खरे मारेकरी गजाआड झाले. आता आपण पूर्ण स्टोरी जाणून घेऊ, नेमकं झालं काय. आकाश पंडित भावसर हा तरुण जळगाव शहराच्या अयोध्यानगर परिसरातील अशोकनगर भागात राहत होता. आकाश जेमतेम 20 वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर आकाश कमी अधिक प्रमाणात खचला. मात्र काही दिवसातच त्याने स्वतःला सावरले. लवकरच तो मोठ्या हिमतीने स्वबळावर उभा राहिला. जळगाव शहराच्या अजिंठा चौफुली परिसरातील ट्रान्सपोर्ट नगर भागात त्याने हर्षाली ट्रान्सपोर्ट या नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून त्याने गगनभरारी घेतली. व्यवसायाच्या माध्यमातून आकाशच्या हातात पैसाही खळखळू लागला. ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू असताना आकाशने व्याजाने पैसे देण्याचाही व्यवसाय सुरू केला. आकाशवर लक्ष्मीची कृपा होत असताना त्याचे पूजा नावाच्या तरुणीवर प्रेम जडले. आकाश आणि पूजा यांच्यातील संभाषण दिवसेंदिवस वाढत गेले. संभाषणातून सहवास आणि सहवासातून दोघांचे एकमेकांवरील प्रेम घट्ट होत गेले. दोघांनी एकमेकांसोबत प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. आकाश आणि पूजा भिन्न समाजाचे होते. मात्र जातीपातीच्या भिंती तोडून व समाजातील काही नातेवाईकांचा विरोध जुगारून दोघांनी एकमेकांसोबत सन 2018 मध्ये प्रेमविवाह केला. प्रेमविवाहानंतर आकाशची प्रेयसी पूजा त्याची रीतसर पत्नी झाली. पत्नीच्या रूपात पूजा त्याच्या घरी राहण्यास अर्थात संसार करण्यास आली. आकाशसोबत पूजाने लग्न करण्यास तिच्या माहेरची काही नातेवाईकांचा विरोध होताच. त्यात तिचा मावस भाऊ अजय मंगेश मोरे याचा या लग्नाला अधिकच विरोध होता. पण सर्व विरोध झुगारून आकाश आणि पूजा एकमेकांचे जीवनसाथी झाले. बघता बघता दोघांचा संसार फुलत आणि बहरत गेला. दोघांच्या संसाराच्या बेलीवर सुरुवातीला एका पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. दोघांच्या लग्नानंतर म्हणतात ना, नवलाचे 9 दिवस ते भुरकन निघून गेले. पहिले पुत्ररत्न प्राप्त झाल्यानंतर दोघांच्या संसारात काही ना काही कारणावरून कुरबुरी सुरू झाल्या. या कुरबुरींना वैतागून पूजा तिच्या माहेरी निघून गेली. ती माहेरी निघून गेल्यानंतर तिचा मावस भाऊ अजय मोरे तिच्या संपर्कात आला असे म्हटले जाते. अजय हा नात्याने पूजाचा मावस भाऊ असला तरी त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्याची चर्चाही होती. या चर्चेची धग तिचा पती आकाशपर्यंत गेली आणि त्याच्या मनाचा भडका उडाला. पूजा आणि अजय यांच्यातील चर्चेने आकाशच्या मनात संशयाने जागा घेतली. त्यामुळे तिच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी वाद कमी अधिक प्रमाणात सौम्य झाल्यानंतर ती पुन्हा आपल्या सासरी आकाशकडे राहण्यास आली. अजयच्या विषयावरून दोघा पती पत्नीत पुन्हा वादाची ठिणगी पडू लागली. दोघा पती पत्नीमधील वाद पोलिसात गेला. पोलिसांनी दोघांमध्ये समेट घडवून आणला. समेट घडवल्यानंतर पुन्हा दोघे गुण्यागोविंदाने आपल्या संसाराला लागले. दरम्यानच्या कालावधीत आकाश आणि पूजा यांचा संसार वेळेवर दुसरे पुत्ररत्न झाले. त्याचे नाव त्यांनी मित असे ठेवले. अधूनमधून कमी अधिक प्रमाणात आकाश आणि पूजा या पतीपत्नीमध्ये धुसफूस सुरूच असायची. त्यामुळे आकाशची आणि तिच्या विवाहित मुलीकडे भुसावळ तालुक्यात राहण्यास निघून जात असे. आकाशच्या आईच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली असल्यामुळे तिला घरातील वाद सहन होत नव्हता. त्यामुळे ती अधूनमधून मुलीकडे राहण्यास जात होती. दोघा पती पत्नीत अजयच्या विजयावरून वाद निर्माण होणार कधी कधी उफाळून येत होता. त्यामुळे एके दिवशी संतापाच्या भरात आकाशने अजयला 14वे रत्न दाखवले, अर्थात चांगला चोप दिला. तेव्हापासून अजयच्या मनात आकाशबद्दल चीड निर्माण झाली. आकाशला एक दिवशी चांगली अद्दल घडवायची असे अजयला राहून राहून वाटत होते.
काळ पुढे पुढे सरकत होता. पूजा आता पूर्णपणे आपल्या संसारात रमली होती. दोघांच्या संसारात अजय हा विषय जवळपास संपलाच होता. मात्र आकाशने दिलेला मार अजय विसरलेला नव्हता. आकाश आकाशला जन्माची अद्दल घडवायची असे अजयने मनाशी निश्चित केले. त्याने आपल्या मनातील विचार त्याचा मित्र सोनू गोपाल चौधरी याच्याकडे बोलून दाखवला. अजयला जीवे ठार करण्याची साठी त्याने सोनूची मदत घेण्यास ठरवले. सोनूने अजयच्या विचाराला सहमती दर्शवली. त्यासाठी सोनूने आपल्याजवळ असलेल्या पिस्टलने आकाशला ठार करण्याचे नियोजन केले. दिनांक 3 मे 2025 वार शनिवार या दिवसाची पहाट आणि रात्र आकाशच्या जीवनातील अखेरची ठरली. या दिवशी अजयने सोनूसह त्याच्या साथीदारांच्या मदतीने आकाशचा काटा काढण्याचे निश्चित केले. त्या दिवशी सायंकाळी अजय मोरे, सोनू चौधरी आणि एक अल्पवयीन मुलाला असे तिघे मेहरून तलावाच्या ट्रॅकवर मद्यपान करत होते. मद्यपान करताना अजय आणि सोनू या दोघांनी मिळून आकाशला खात्मा करण्याचे ठरवले. आता आपण पाहू नेमका आता यांनी खात्मा केला तरी कसा. या ठरवलेल्या नियोजनासाठी सूत्रे अजयकडून सोनूने आपल्या हाती घेतली. बराच वेळ तिघेजण मेहरून ट्रॅकवर मद्यपान करत होते. त्यानंतर तिघेजण ते राहत असलेल्या कासमवाडी परिसरात अंधार पडल्यानंतर आले. कासमवाडी परिसरात एका झाडाखाली असलेल्या बाकावर पुन्हा तिघेजण सोबत बसले. यावेळी अजय पुन्हा बियर पिण्यास बसला. आज आकाशला पिस्टलच्या गोळीने ठार करायचे हे सोनूच्या मनात होते. मात्र तरी देखील पर्यायी व्यवस्था म्हणून कोयता सोबत बाळगण्याचेही त्याने नियोजन केले होते. सोनूच्या मनातील विचार केवळ अजयला चांगल्या प्रकारे माहिती असला तरी प्लॅनचा रिमोट केवळ सोनूकडेच होता. काही वेळाने अजयच्या ओळखीची अजून एक अल्पवयीन मित्र त्या ठिकाणी आला. नंतर आलेल्या अल्पवयीन मुलाला सोनूने त्याच्या परिचिताकडे जाऊन कोयता घेऊन येण्याचे फर्मान दिले. त्या अल्पवयीन मुलाने निमूटपणे ठरलेल्या ठिकाणी जाऊन हाती पडलेला कोयता कापडात गुंडाळून आणला आणि तो सोनूच्या हवाली केला. पिस्टलसह गरज पडल्यावर प्रसंगी अतिरिक्त हत्यार म्हणून कोयता हाती पडल्यानंतर सोनूने सगळ्यांना आपल्यासोबत चलण्याचे फर्मान जारी केले. त्यावेळी रात्रीचे 9:30 वाजले असावेत. अजय, सोनू आणि दोघे अल्पवयीन मुले असे चौघेजण सोनूच्या इशाऱ्यावर त्याच्यासोबत दुचाकीवर जाण्यास निघाले. कुठे जायचे आहे, काय करायचे आहे, कसले नियोजन करायचे हे सर्व सोनूला माहिती होते. सोनूला फक्त अजयकडून आकाश राहत असलेल्या घराच्या पत्त्याची गरज होती. मात्र अजयला आकाशच्या घराचा पत्ता नीट सांगता येत नव्हता. सोनूच्या ताब्यातील ॲक्टिवा गाडीवर चौघेजण पुढे जाण्यास निघाले. ST वर्कशॉपजवळ असलेल्या मद्याच्या अड्ड्यावर सोनूने गाडी उभा केली. काही वेळाने ते सोनूच्या घरी गेले. त्यानंतर अजयने रवींद्र सोनार या मित्राला फोन करून त्याच्या परिचिताला डबल सीट घेऊन येण्यास सांगितले. काही वेळातच चेतन याने त्या परिचिताला स्प्लेंडरवर डबल सीट बसून आणले. अजयने त्या परिचिताला आकाशच्या घरचा पत्ता विचारला. मात्र त्या परिचितालाही आकाशच्या घरचा पत्ता माहीत नव्हता. त्यामुळे चेतनसोबत असलेल्या त्या परिचिताला सर्वांनी वाटेत सोडून देत त्याची सुटका केली. आकाश भावसर याच्या घराचा पत्ता काही केल्याने कुणालाच समजत नव्हता. त्यामुळे आकाश राहत असलेल्या परिसरात थेट जाऊन लोकांना विचारून त्याचे घर शोधण्याचे अजय आणि सोनू यांनी ठरवले. सोनूच्या ताब्यातील ॲक्टिवा आणि चेतनच्या ताब्यातील स्प्लेंडर अशा दोन्ही वाहनांवर बसून पाचही जण आकाशचे घर शोधण्यासाठी तो राहत असलेल्या अयोध्या नगर परिसरात गेले. त्यावेळी रात्रीचे जवळपास 10:30 वाजले होते. या गल्लीतून त्या गल्लीत सर्वांनी चक्रा मारल्या. मात्र अजयला आकाशचे घर आठवत नव्हते, सांगता येत नव्हते आणि लवकर सापडतही नव्हते. अखेर एका गल्लीत गेल्यावर एका बंद घराचा दरवाजा सोनूने वाजवला. यावेळी सावधगिरीचा उपाय म्हणून अजय आणि त्याच्यासोबत असलेला अल्पवयीन मुलगा असे दोघंजण त्या घरापासून लांबच राहिले. त्या घरासमोर चेतन आणि दुसरा अल्पवयीन मुलगा असे दोघे थांबून होते. सोनूने दार वाजवले आणि नेमके तेच घर आकाशचे निघाले. मात्र तो घरी नव्हता. घरचा दरवाजा वाजून देखील आतून कोणी उघडत नव्हते. मात्र त्या घराच्या बाजूच्या खिडकीत सोनूला एक विवाहिता दिसली. सोनूने त्या विवाहितेला आकाश भावसरचे घर कोणते अशी विचारणा केली. त्यावर तिने घराची कडी बाहेरून लावली असल्याचे सांगत दाराची कडी बाहेरून उघडण्यास सांगितले. सोनूसोबत असलेल्या अल्पवयीन मुलाने त्या घराची कडी बाहेरून उघडली. दार उघडल्यानंतर ती विवाहिता बाहेर आली. हेच आकाशचे घर असून काय काम आहे असे त्या विवाहितेने सोनूला विचारले. ती विवाहिता आकाशची पत्नी पूजाच होती. प्रसंग अवधान राखत सोनूने पूजाला म्हटले की आम्हाला आमची गाडी गहाण ठेवून आकाशकडून व्याजाने पैसे घ्यायचे आहेत. त्यावर पूजाने त्याला असे उत्तर दिले आणि फोन लावून दिला की
आम्ही पूर्वी व्याजाने पैसे देत होतो, मात्र आता आम्ही देत नाही. आकाशचा नेमका ठाव ठिकाणा मिळवण्यासाठी सोनूने त्याला फोन लावण्यास पूजाला सांगितले. पूजाने साध्या मनाने तिचा पती आकाशला तिच्या मोबाईलचा स्पीकर ऑन करून फोन लावला. तुम्ही कुठे आहेत असे विचारत आपल्या घरी कुणीतरी 2 मुले आली आहेत. ती मुले गाडी गहाण ठेवून व्याजाने पैसे मागत असल्याचे त्याला सांगितले. त्यावरून पत्नीकडून आकाशने त्याच्या घरी आलेल्या सोनूसोबत स्पीकर ऑन केलेल्या फोनवर बोलणे केले. त्याने सोनल तुझे नाव काय? तुला माझ्याकडे कुणी पाठवले? माझ्या घरचा पत्ता तुला कुणी दिले? असे विविध प्रश्न विचारले. त्यावर सोनूने आकाशला एवढेच सांगितले की मला गाडी गहाण ठेवून व्याजाने पैसे हवे आहेत. त्यावरून पलीकडून आकाशने सोनूला सांगितले की मी कालिका माता मंदिराजवळ श्री प्लाझाजवळ असलेल्या A1 भरती सेंटरजवळ उभा आहे. या ठिकाणी मला भेटायला ये. आल्यावर आपण सविस्तर बोलू. काही भानगड झाली आहे का? असा भाबडा प्रश्न पूजाने तिचा पती आकाशला घाईगडबडीत फोनवर विचारला. त्यावर पलीकडून काही नाही असे म्हणत त्याने फोन कट केला. या सर्व घडामोडी दरम्यान सावधगिरी बाळगत अजय आणि त्याचा एक अल्पवयीन साथीदार असे दोघं घरापासून लांब उभे होते. घरासमोर पूजाच्या ओळखीचा जवळचा नातेवाईक चेतन सोलार दिसताच तिने त्याला ओळखले. त्यावर तिने त्याला काही भानगड झाली आहे का अशी विचारणा केली. त्यावर त्याने तिला काही टेन्शन नाही असे म्हणत काढता पाय घेतला. मात्र त्याच वेळी पूजाने अजयलाही पाहिले. सोनूला पुढे करून अजय मागे लपून असल्याचा पूजाच्या लक्षात आले. अजयला पाहताच तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आपल्याच पतीसोबत काहीतरी अघटित होणार आहे अशी शंका तिला सतावू लागली. सर्वजण लगबगीने एका पाठीमागे एक दुचाकीवरून जात असल्याचे बघून पूजाला काहीतरी गडबड असल्याची शंका आली. तिने लागलीच पती आकाशला सावध होण्याचा इशारा देण्यासाठी एक पाठोपाठ सलग 2-3 वेळा फोन केले. मात्र आकाशने दुर्दैव असे की त्याने पत्नी पूजाचा एकही फोन त्यावेळी उचलला नाही. चेतन चालवत असलेल्या स्प्लेंडर गाडीवर एक अल्पवयीन आणि सोनू चालवत असलेल्या ॲक्टिवा गाडीवर चेतन चालवत असलेल्या स्प्लेंडर गाडीवर एक अल्पवयीन आणि सोनू चालवत असलेल्या ॲक्टिवा गाडीवर त्याच्या मागे दुसरा अल्पवयीन आणि त्याच्या मागे ट्रिपल सीट अजय असे 5ही जण जाण्यास निघाले. वाटेत सोनूने धावत्या गाडीत त्याच्याजवळ असलेल्या कोयता डबल सीट बसलेल्या अल्पवयीन मुलाकडे दिला. काही झाले तर तू त्याला मार एवढेच त्याने त्या अल्पवयीन मुलाला सांगितले. कुणाला मारायचे, कशासाठी मारायचे हे चेतनसह दोघा अल्पवयीन मुलांना माहीतच नव्हते. त्यामुळे हातात कोयता घेतलेल्या या अल्पवयीन मुलाने चेतनला काय झाले असे विचारले असता त्याने मला माहीत नाही असे त्याला सांगितले. रात्रीचे 11 वाजले होते. तेवढ्यात 5ही जण आकाशच्या समोर A1 भरती सेंटरजवळ साक्षात यमराजाच्या रूपात हजर झाले. त्यावेळी आकाशसोबत 2 मुले उभी होती. त्यापैकी पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेला हाच आकाश आहे का असा प्रश्न सोनूने अजयला केला. त्यावर अजयने हाच आकाश आहे असे उत्तर दिले. सोनूकडून अपेक्षित उत्तर मिळताच सोनूने थेट आकाशच्या शर्टाची कॉलर पकडली. आकाशला काही समजणे जात सोनूने त्याच्या कमरेला लावलेला पिस्टल बाहेर काढला. आकाशच्या डोक्याच्या दिशेने पिस्टल रोखून सोनूने गोळी झाडली. नेमकी त्याच वेळी ती गोळी पिस्टलमध्ये अडकली. मात्र मोठा आवाज झाला. पिस्टलमध्ये अडकलेल्या गोळीचा आवाज ऐकून आकाशच्या सोबत असलेली दोन्ही मुले घटनास्थळावरून भरती सेंटरच्या दिशेने घाबरून पळाली. पिस्टलची गोळी अडकल्याने फायर झाली नाही, मात्र आवाज पूर्णपणे झाला. त्यामुळे सोनूने आकाशला जमिनीवर खाली पाडले. त्याचवेळी अजयने त्याच्या कमरेला लावलेला चाकू बाहेर काढला. तो चाकू अजयने आकाशच्या पाठीवर जोरात मारला. सोनूने त्याच्यासोबत गाडीवर बसलेल्या अल्पवयीन मुलाला वाटेत कोयता दिला होता. त्या कोयत्याने आकाशला मारण्यास सोनूने त्याला सांगितले. त्यामुळे त्या अल्पवयीन मुलाने आकाशच्या कमरेवर, पाठीमागे व कमरेच्या बाजूला कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. पुढच्या क्षणी सोनूने आकाशला जमिनीवर लोळवले. कोयत्याने वार करणाऱ्या अल्पवयीन मुलाला बाजूला होताच अजयने आकाशच्या छातीमागे चाकू खुपसला. मात्र चाकू आकाशच्या छातीमध्ये अडकला. आकाशच्या छातीमध्ये अडकलेला चाकू अजयने पूर्ण ताकदीनिशी ओढून बाहेर काढला. त्यानंतर अजयने आकाशच्या डोक्यावर, हातावर, पायावर आणि मांडीवरही वार केले. आकाश आता पूर्णपणे अजय आणि सोनूच्या तावडीत सापडला होता. जखमी अवस्थेतील विव्हळणारा आकाश अजयकडे दयेची भीक मागत होता. अजय मला माफ कर, अजय माझ्याकडून चूक झाली असे आकाश वारंवार अजयला सांगत होता. मात्र चिडलेला अजय समजण्याच्या पलीकडे गेला होता.